तुकाराम मुंडे ज्या पद्धतीनं अन्न व औषध प्रशासन विभागात धडाक्यात कारवाई करतायत, भूमिका मांडतायत आणि राज्याच्या नागरिकांची सेफ फूड आणि सेफ लाईफ नावाची स्लोगन जी विख्यात करतायत ना, त्यामुळे त्यांचं अभिनंदन. पण आज थोडस सिंहावलोकन करण्यासाठी आलोय. हेच तुकाराम मुंडे ज्या डिपार्टमेंटला जातात मग तिथली परिस्थिती स्वच्छ होते, एक नवी प्रशासन व्यवस्था निर्माण होते आणि कामही फटाफट आणि चांगल्या पद्धतीने होतात. पण ते बदलले की त्यांच्या ज्या डिपार्टमेंट त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी चांगली साफसफाई केली, त्या ठिकाणी पुन्हा घाण साचायला लागते. मग असं तुकाराम मुंडे किती विभागात जाणार, तिथली साफसफाई करत जाणार आणि मागची जी परिस्थिती आहे ती पुन्हा तशीच होत जाणार. थोडस अवलोकन करण्यासाठी, सिंहावलोकन करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. कारण की खऱ्या अर्थानं प्रत्येक विभाग ज्या तुकाराम मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या कारवाईचा बडगा तयार करतात, ज्या पद्धतीची भूमिका ठेवतात आणि ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण करून एक नवीन रस्ता चांगला दाखवला जातो, पण ते त्या कार्यालयातून गेले की मग ती परिस्थिती जशाला तशी. मग आधी प्रशासन व्यवस्थेची एक ब्रीदवाक्य, ती ब्रीदवाक्य अलिखित आहे, दिसत नाहीत, पण ती ब्रीदवाक्य खूप महत्वाची आहेत. ती ब्रीदवाक्य ही आहेत की तिथं जिथं जाऊ तिथं खाऊ, पोट फुटूस तर खाऊ आणि देशाला कंगाल करू. आता नेमकं हे कुठपर्यंत चालणार आणि ह्याला खऱ्या अर्थानं मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार? जर याचं विश्लेषण करण्यासाठीच आज मी तुमच्या समोर आहे. कारण की भूमिका फक्त तुकाराम मुंडेच एवढे नाहीयेत, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. ज्यांनी या परीक्षा उत्तीर्ण करून या भारत भूची सेवा करण्याचं व्रत घेतलंय ना, आणि त्याच्याबद्दल मानधनही चांगलं मिळतंय. मग का अधिकारी आपल्या कामातून कुसराई करतात आणि शेवटी सर्वसामान्य माणसाला जी आहे तीच परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतात? याचं भांडाफोड केलं पाहिजे. आणि तुकाराम मुंडे कुठपर्यंत पुरतील? म्हणजे त्यांना तर काय एक्सटेन्शन देऊन किती एक्सटेन्शन दिले जाते? मग ही सगळी प्रशासनिक व्यवस्था सुधारायची जबाबदारी कोणाची आणि आम्ही काय करणार आहेत? पाहू काय होतंय. नमस्कार, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. तुकाराम मुंडे यांच्यासाठी एक खूप मोठं वाक्य वापरलं जातं. त्यांच्या या 20 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये त्यांच्या 25 बदल्या झाल्या. म्हणजे त्यांनी 25 विभाग किंवा 25 कार्यालय हाताळली आहेत. जिल्ह्यातली कलेक्टर म्हणून पोस्टिंग असेल, जिल्हा परिषदेचे सीओ म्हणून पोस्टिंग असेल, दिव्यांग विभागाचे सचिव म्हणून पोस्टिंग असेल, पण आता अन्न व औषध विभागाचे सचिव म्हणून आले. 25 मे 2026 हा त्यांच्या कार्यनियुक्तीचा दिवस अन्न व औषध प्रशासन विभागात. मग तिथून ज्या कारवाईचा ससेमिरा सुरू झाला आणि तेल असेल, दूध असेल, पनीर असेल किंवा मग बेकरी प्रोडक्ट्स असतील किंवा बाकीची जी काही खाद्यसामग्री तयार होते, मग त्याच्यात बर्गर, पिझ्झा, वडापाव, फिडापाव सगळंच यांना चळकपळ करून सोडलं आणि क्वालिटी सोबत स्वच्छता आणि परिस्थिती सुधारण्यासाठी दिली. ह्याच्यात इंटरव्ह्यू मध्ये अनेक ठिकाणी तुम्ही त्यांचं एक वाक्य ऐकलं असेल, मला चांगलं अन्न द्या असं कुणी म्हणत नाही. आणि हॉटेल म्हणजे जातो कशासाठी? तर चोचले पुरवण्यासाठी, म्हणजे जिभेची चव बदलण्यासाठी. पण सेफ फूड हा विषय ज्या पद्धतीने त्यांनी आयरणीवर आणला आणि सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यासाठी जे हानिकारक आहेत, मग ते स्टिंगचं भूमिका असेल की शाळेपासून 500 मीटर लांब स्टिंगची विक्री व्हावी, ज्या पद्धतीनं जे ऑइली, फॅटी आणि सॉल्टी प्रोडक्ट आहेत ते शाळेपासून दूर केले. कारण की मुलांचं भवितव्य त्याच्यावरच आधारित आहे. जर सक्षम पिढी घडली तर उद्याचं भवितव्य चांगलं होईल. सगळ्या भूमिका त्यांच्या मान्य आहेत हो, पण या भूमिकेच्या अगोदर ज्या पद्धतीने ते दिव्यांग विभागात काम करत होते,
आणि दिव्यांग विभागाची जबाबदारी जेव्हा त्यांनी स्वीकारली, तेव्हा ज्या पद्धतीच्या कारवाईचा ससेमिरा या दिव्यांग विभागात लागला होता, खोटे नाटे जे काही दिव्यांग, बोगस दिव्यांग हे पटलावर आले होते. शासकीय भरत्यांमध्ये सुद्धा खूप बोगस दिव्यांग निघाले, काहींना सस्पेंड केलं. ज्या पद्धतीने एसटी महामंडळामध्ये या दिव्यांगाच्या सुविधेसाठी जी लाचार झालेली लोक होती की धडधाकट आहेत, पण या 1/4 तिकिटाच्या सुविधेचा फायदा घ्यायचा, मग बोगस दिव्यांग प्रमाणपत्र. मग ते अपंग महामंडळ, तिथेही अशाच पद्धतीची भूमिका होती. परंतु मुंडे साहेबांनी जो काही त्यांचा 8, 10, 12 महिन्याचा पिरियड कार्यकाल या ठिकाणी केला, त्या ठिकाणी खूपशा अशा चाळण्या लावल्या आणि या चाळण्यातून त्यांनी खरे दिव्यांग बाजूला काढले आणि जे खोटे होते त्यांच्यावर कारवाईचा सपाटा लागला. आता खऱ्या अर्थानं हे सगळं सपाटा आता मूळ मुद्द्यावर जाणार होता, परिस्थितीवर जाणार होता. कारण की या ठिकाणी परिस्थिती निर्माण करणारी एक व्यवस्था आहे. ती व्यवस्था कधीच आपलं सरळ मार्गी चालायचं त्यांना कधीच छंद नाही, किंवा त्यांचं कधीही त्यांना सरळ मार्गी चालणं आवडत नाही. मग ती भूमिका कशी काढायची, मग त्याच्यातून आपल्याला फायदा कसा करून घ्यायचा, मग त्याच्या फायद्यातून आपली मनोरे कसे बांधायचे, हे त्यांची संकल्पना आहे. तर त्याची परिस्थिती ज्या पद्धतीनं त्यावर आली की मुंडे साहेबांची पुन्हा नियुक्ती बदलली. आता खऱ्या अर्थानं आयरणीवर आलेला तो दिव्यांग विभाग होता, आता तो ओसाड पडलाय. येणाऱ्या सचिवाची एक सुद्धा प्रेस नोट किंवा इतकीशी चिटूरभर सुद्धा बातमी माध्यमांवर झळकली नाही. तुकाराम मुंडे साहेबांनी जे जे करून ठेवलं होतं आणि जे ज्या स्क्रुटन्या करून ठेवल्या होत्या आणि दिव्यांग विभागाला एक शिस्त लावली होती, आता त्याचं काय? अधिकाऱ्यांमध्ये वाक्य आहेत, जाऊ तिथं खाऊ. मग काय येणाऱ्या महाराजांनी मग त्या परिस्थितीचा कशा पद्धतीने सुरू केलंय माहित नाही. कारण की आता दिव्यांग विभाग हा फक्त चर्चेत सुद्धा नाही, कुठं कुणी कानावर चर्चा सुद्धा करत नाही. कदाचित एखादा फेसबुक, ते भागवान सारखे दिव्यांग बांधव कधी कधी फेसबुक लाईव्ह करून चर्चा करायची, तेही नाहीये. आता फक्त अंधार आणि प्रयत्न काय शून्य. मग हे तुकाराम मुंडे ज्या ज्या विभागातून बदलतील त्या त्या विभागाची परिस्थिती अशी पूर्ववत होत असेल, मग प्रशासन विभाग चालवणार कोण? आणि हे आयरणीवर आल्यानंतर ज्या पद्धतीनं आता प्रश्न पडतोय की आधीच्या म्हणजे अन्न व औषध विभागाच्या सचिवांनी काय केलं होतं आतापर्यंत, झोपा घेतल्या होत्या का, इतकं मोठं रॅकेट चालत होतं, असे प्रश्न पडतात ना तुम्हाला बी. पण हे प्रश्न आता दिव्यांग विभागात पडत नाहीयेत. कदाचित उद्या ते अन्न व औषध प्रशासनातून अजून एखाद्या प्रादेशिक परिवहन सारख्या विभागात त्यांना सचिव म्हणून पाठवता येईल. कारण की तिथेही खूप मोठा धिंगाणा आहे. त्या धिंगाण्याचा आता विचारच करू नका. कारण की त्या धिंगाण्यावरच सगळ्या देशाचा आता खऱ्या अर्थानं आस चालू आहे. ज्या पद्धतीने परवा दिवशी एका व्हिडिओ प्रसारित झालं, ते आरटीओनं समृद्धी हायवेवर ते ड्रायव्हर लघवीला उतरला आणि त्याला काय दंड मारून गेला, पळून गेलं. आणि मग त्या ड्रायव्हर सडकली. ड्रायव्हर सटक म्हणत असतात, कधी ते सटकली तर एखाद्याला कायमच. मग ते ड्रायव्हरची सटकली, मग त्याने अख्ख्या सगळ्या लाईन ब्लॉक केल्या. मग ती संभाजीनगर पासून तर जालन्यापर्यंत लाईन लागल्या, लाईन. कशामुळे? सटकल्यामुळं. अशा पद्धतीचा त्या प्रादेशिक परिवहन विभागाचा कारभार आहे. खऱ्या अर्थानं आता त्या पुढची मुख्यमंत्र्यांची अपेक्षा सुद्धा असेल की त्या डिपार्टमेंट पाहावं, कारण की हे डिपार्टमेंट चांगलंच धुतलंय आता मुंडे साहेबांनी. पण खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदय, तुम्ही हा विचार करा की ज्यांनी आजपर्यंत हा सगळा त्यांनी ज्या जे काय कार्यालयाला ज्या पद्धतीच्या शिस्त लावल्यात, त्या शिस्त का बिघडत गेल्या नाही? त्या नैतिकतेचे अधिकारी तिथं का बसले नाहीत? आणि हे अशा पद्धतीनं जिथं जाऊ तिथं खाऊ, हे असे अधिकारी जर प्रत्येक ठिकाणी नियुक्त होत राहिले आणि तुकाराम मुंडेंसारखे काही मोजके लोक जे देश सुधारण्याची परिस्थिती बघतायत, समाज सुधारण्याची परिस्थिती बघतायत, देशातल्या लोकांचं हित जोपासण्यासाठी आवर्जून खेटा खातायत,
हे अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचं काय परिस्थिती होऊन बसते बघा. मग ह्याच्यासाठी प्रोटोकॉल तयार करा. आणि या अधिकाऱ्यांकडून जे आढावे येतात, आता ही जे काही मुंडे साहेबांनी शिस्त लावली, त्या शिस्त लावलेल्या दिव्यांग विभागाची काय परिस्थिती आहे पुढं, त्याला कोण विचारणार आहे? ते कमिशनर आहे, तिथले सचिव आहेत, तिथलं काय नेमकं काय करतायत बघा तिथं. आता खऱ्या अर्थानं दिव्यांग विभागातला तो बोगसपणा परत सुरू झालाय. त्या 1/4चे तिकिटाचे वर लोक मस्त मजा मारतायत. ज्या भूमिका झाल्यात, खूप जणांच्या कानावून गेली होती, ते म्हणतात आता सुरक्षित झालो. बघा त्याच्याकडं आणि काहीतरी होऊ द्या त्याच्यावर. कारण की प्रशासन व्यवस्था सहज झाकणारी नाही, आणि ही झाकली तर उद्याचं भवितव्य धोक्यात आहे. त्यामुळे विचार करणं हे तुमचं, राज्य चालवणं हे तुमचं आद्य कर्तव्य. नका पडू त्या 5-25 आमदारांच्या भूमिकेत. बघा हे लई घाण झाली, साफ करा. आणि या महाराष्ट्राचं पुन्हा एकदा फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन सामाजिक परिवर्तनाची लाट निर्माण करता येते का ते पहा. जर तुम्हालाही काही वाटत असेल, फक्त बघा, काही सांगू नका. कारण की ही वेळ आहे, बोलत राहत. काहीतरी सांगा ना, सुचवा ना, काय वाटतंय तुम्हाला. पण वाटत असेल तर सुचवा, जबरदस्ती नाही. आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.